नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, सुरू करूया त्याची कथा. अनिल अभ्यंकर लिखित नाम्याचा मोबाईल स्वर्गात. नामदेव म्हणजे नाम्या विसरभोळेचं लग्न नंदाशी अर्थात नंदीशी 2-3 महिन्याआधीच झालेलं होतं. नाम्याचं नंदीवर खूप प्रेम होतं. नंदीला सुद्धा नाम्याचा स्वभाव आवडायचा. पण नाम्यात एक दोष होता, तो आपल्या वस्तू कुठेतरी विसरून यायचा. नाम्यानं असंख्य गोष्टी आणि वस्तू विसरभोळ्या स्वभावामुळे गमावलेल्या होत्या. नंदी या स्वभावासाठी नाम्याला नेहमी टोमणे मारायची. एक दिवस नाम्या लग्नात दिलेलं घड्याळ कुठेतरी विसरून आला. नाम्याने शोध घेतला, पण घड्याळ कुठं सापडलं नाही. नंदा नाम्याला म्हणाली, नाम्या, तू आज सासरचं घड्याळ विसरून आलास. एक दिवस तू मला कुठेतरी विसरून येशील. छे नंदी, अगं हे शक्य नाही. तू म्हणजे काही घड्याळ नाही ना, तू तर माझी लाडकी बायको आहेस. अच्छा, म्हणजे घड्याळ नावडतं होतं का? अगं तसं नाही ग, तू म्हणजे ना. नाम्यानं नंदीच्या जवळ जायचा प्रयत्न केला. बास नाम्या, मस्का लावू नकोस. लग्नानंतर नाम्या नंदीला घेऊन सासूरवाडीला गेला. अधिक मास असल्यानं सासऱ्यांनी नाम्याला नवीन मोबाईल घेऊन दिला. नाम्या खुश झाला. 2 दिवस मुक्काम करून दोघंही परत आले. नाम्यानं स्वतःचा जुना मोबाईल नंदीला वापरायला दिला आणि स्वतःकडे नवीन मोबाईल ठेवून दिला. दोघंही मोबाईलवर भरपूर चॅटिंग करायचे. नंदीने नाम्याला बजावलं, तुझ्या सवयीप्रमाणे नवीन मोबाईल कुठे विसरून येऊ नकोस. तू असं केलंस तर मी 8 दिवस माहेरी निघून जाईन. नंदे, माहेरी जायचं नाव नाही काढायचा. मी या मोबाईलला प्राणापेक्षा जास्त जपीन. अच्छा, म्हणजे तो मोबाईल माझ्यापेक्षा तुला जास्त प्रिय आहे? नाही ग राणी, तुझ्याप्रमाणेच मोबाईलला सुद्धा मी जपीन. 2-3 महिन्यानंतर एक दिवस नंदा नाम्याला म्हणाली, नाम्या, माझ्या बाचा आज फोन आला होता. मला 4 दिवस तिकडे राहायला बोलवलं आहे. नंदी, 4 दिवस काय जायचं नाही आहे माहेरी. सकाळी जा आणि संध्याकाळी परत ये. अरे वा रे वा, म्हणजे माझा अर्धा वेळ प्रवासात जाईल आणि फक्त 3-4 तास मला माहेरी राहता येईल. मग काय हरकत आहे अगं, तू नसलीस तर मला करमत नाही ग. हो, आणि तू 8-8 तास ऑफिसला जातो तेव्हा मी घरी एकटी असते, त्याचं काय? त्याचा कधी विचार करतोस? अगं पण मला नोकरी तर करायला लागणारच ना. पण रात्री मी असतो का नाही? छे, रात्री नुसतं चावटपणा करण्यापलीकडे काय करतो रे तू? एक दिवस माझ्याशी गप्पा मारत नाहीस, कधी फिरायला नेत नाहीस. मला कंटाळा आलाय रे, मला जाऊ देत माहेरी. नाही ग नंदे, मी आता गप्पा मारीन, फिरायला सिनेमाला जात जाऊ आपण. नाही बघ, काही झालं तरी मी उद्या गावाला जाणार म्हणजे जाणार. अरे तू मला माहेरी पाठवत नाहीस म्हणून माझ्या मैत्रिणी फोनवर टिंगल करतात मला. हो, म्हणतात नंदूला भाऊजी 1 मिनिट स्वतःपासून दूर करत नाहीत, सोडतच नाहीत तिला. अगं मग नंदी, त्या खरं तेच बोलतात ना. माझं तुझ्यावर प्रेम आहे ना, म्हणून त्या म्हणत असतील. नाम्या, तुला कळत कसं नाही रे? ते चेष्टा करतात रे तुझी. तुला बायको वेडा समजतात. काल तर एकीने तुला आधुनिक तुलसीदास म्हणून तुझी चेष्टा केली. आधुनिक तुलसीदास म्हणजे? मला काही समजलं नाही. अरे वेड्या, संत तुलसीदास सुद्धा तुझ्यासारखे बायको वेडे होते. ते इतके बायकोसाठी वेडे झाले की ती माहेरी गेलेली असताना काळोख्या रात्री खिडकीतनं चोरासारखे दाखल झाले. बायको खूप रागवली मग त्यांना. म्हणून मी सांगतेय, 4 दिवस मी माहेरी गेले तरी तू दुसऱ्या दिवशी घ्यायला लगेच यायचं नाही. नंदे, तू लोकांचा नको ग विचार करू. लोक काय दोन्ही बाजूनी बोलणारे असतात ग. बायकोवर प्रेम केलं तर बायको वेडं म्हणतात आणि बायकोला विचारलं नाही तर बायकोला छळणारा नवरा म्हणतात. नको ना लक्ष देऊ आणि माहेरी एकच दिवस जाग. नाम्या, तुझी वटवट बंद करा. मी उद्या 4 दिवस माहेरी जाणार. उद्या सकाळी जाऊन माहेरी न्यायला गोडधोड घेऊन ये काहीतरी. ठीक आहे, उद्या सकाळी सांग यादी. दुसऱ्या दिवशी नाम्यानं नंदानं सांगितलेली मिठाई आणली. तेवढ्यात नंदानं नाम्यासाठी 2 दिवसाचा स्वयंपाक करून ठेवला. हे बघ नाम्या, 2 दिवसाचा स्वयंपाक तयार आहे. शेवटचे 2 दिवस बाहेर खा आणि 4 दिवसांनंतरच मला न्यायला यायचं आहे. चल, आता मला बस स्थानकावर सोड आणि मग तिथनं तू ऑफिसला जा. नाम्या नंदाला दुःख्या अंतःकरणानं सोडायला गेला. बस गेल्यावर ऑफिससाठी निघाला.
ऑफिस तसं लांब होतं. बाईकवर जात असताना एकदम जोरात पाऊस आला. गण्या शेवटी एका झाडाजवळ थांबला. अर्धा तास पाऊस काही थांबत नव्हता. नाम्या मोबाईल बघण्यात मग्न. थोड्या वेळानं पाऊस थांबला. नाम्यानं भरकन खिशात मोबाईल टाकला आणि तो ऑफिसला निघाला. पण त्या घाईघाईत नाम्याचा मोबाईल खिशात न पडता त्या झाडाजवळ पडला. नाम्याचे ते लक्षातच नाही आलं. पावसामुळे त्या रस्त्यावर रहदारी नव्हती म्हणून झाडाजवळ पडलेला मोबाईल कोणाला दिसलाच नाही. नाम्या ऑफिसमध्ये गेला, काम करायला लागला. साधारणपणे 2 तासांनी त्याच्या लक्षात आलं की अजून नंदाचा फोन आलेला नाही. विसरली असेल का ती? जाऊ दे, मीच फोन करतो तिला. नाम्याने खिशात मोबाईल शोधला, पण मोबाईल सापडतोय कुठे? ड्रॉवरमध्ये बघितला. मग नाम्या घाबरला. मोबाईल हरवला का काय? तो बाईकच्या डिक्कीत बघायला धावला. नाम्या धावत धावत बाईक तपासायला गेला, पण मोबाईल तिथेही सापडला नाही. मग नाम्या बाईकने ज्या झाडाजवळ पावसात तो थांबला होता तिथे गेला. तिथेही त्याला मोबाईल सापडला नाही. अरे देवा, काय झालं रे? हे माझा नवीन मोबाईल हरवला. नंदा चिडणार आता. नाम्या थोडा वेळ झाडाजवळ थांबला. शेवटी निराश होऊन ऑफिसमध्ये परत आला. त्याचं कामात काही लक्ष लागेना. तेवढ्यात गजा शिपाई धावत आला. अरे नाम्या भाऊ, कुठं गेलते राव तुम्ही? ते नंदाताईच्या 2 वेळाला फोन येऊन गेला ना राव. त्या म्हणल्या तुम्ही मोबाईल उचलत नाही. रागावले ते तुमच्यावर. अरे गजा, काय सांगू तुला? मोबाईल उचलणार कसा मी? माझा मोबाईल आज हरवला रे. त्याच्या कसं काय? अरे ऑफिसला येत असताना पाऊस आला ना, मी एका झाडाजवळ थांबलो. पाऊस थांबल्यावर निघालो तेव्हा घाईघाईत मोबाईल खिशात टाकताना तो तिथे पडलेला असणार. मी आत्ताच परत जाऊन बघून आलो, पण मोबाईल तिथे नव्हता रे, मला नाही सापडला. नाम्या भाऊ, काळजी करू नका, फोन सापडन तुम्हाला. तुम्ही काम करा, तुम्ही आधी ऑफिसच्या फोनवरनं नंदाताईशी बोलून घ्या, त्या काळजीत असतील तिथं. बरं बोलतो मी. नाम्यानं ऑफिसच्या फोनवरनं नंदाला फोन लावला. हॅलो नंदा, तू फोन केला होता का गं? मग अरे नाम्या, तू आहेस कुठे? मी 2-3 वेळा तुझ्या मोबाईलवर फोन केला, पण तू का उचलला नाही फोन? नंदा, अगं काय सांगू, कसं सांगू? मग तो मोबाईल ना, काय झालं मोबाईलला? बिघडला? अरे नवीन आहे ना तो. अगं तो मोबाईल गाळ झाला गं. अच्छा, म्हणजे हरवला असंच समजायचं ना? नाही तसं नाही, सापडत नाही आहे. मी शोधतोय ग कधीपासनं. नाम्या, अरे किती विसरभोळ आहेस रे. माझ्या बानं नवीन दिला होता ना तो. अगं ते माहिती आहे ग मला, पण आत्ता सापडत नाही आहे ना तो. म्हणजे कुठे ठेवलाय ते आठवतच नाही. नाम्या, तू खोटं बोलू नको. तू मला सोडायला आला होतास तेव्हा मोबाईल तुझ्या हातात होता. कुठेतरी विसरलायस तू. हे बघ, जर मोबाईल सापडला नाही ना, 10 दिवस घरी येणार नाही मी. नाही नंदा, असं नको नका करू. अगं तू गेल्याने मी आधीच दुःखी आहे, त्यात ही मोबाईलची भानगड. नाही तू काळजी नको करू, मी शोधतो मोबाईल, नाहीतर मी पोलिसात तक्रार करीन. हॅलो नंदा, हॅलो. पण नंदाने फोन कट करून टाकलेला होता. आधी जेव्हा नंदा नाम्याला सारखा फोन करत होती ना, तेव्हा नारद मुनी नाम्याच्या मोबाईल पडलेल्या झाडाजवळनं जात होते. नारदजींना मोबाईलची रिंगटोन ऐकू आली. तुम गगन के इंद्र हो, मैं तुम्हारी अप्सरा हूँ. नारद मुनी त्या मोबाईलजवळ गेले. अरे च्या, हा कोणाचा मोबाईल पडला इथे? 5-10 मिनटं थांबूया. नारदजी थांबले. परत फोनची रिंग वाजली, पण कुणी आलंच नाही. शेवटी त्यांनी विचार केला, आज मला जायची घाई आहे, त्यामुळे आज हा मोबाईल उचलून नेतो. उद्या परत इथेच येऊन याचा मालकाचा शोध घेऊया. नारदजींनी फोन उचलला, आपल्या पिशवीत ठेवला आणि ते तडक स्वर्गलोकात निघाले. नारदजींनी फोन नेल्यानंतर नाम्या मोबाईल शोधायला त्या झाडाजवळ गेला, पण मोबाईल तिथे दिसलाच नाही. त्यामुळे त्याला दुःख झालं. त्याने विचार केला, काय करायचं आता उद्या पोलिसात तक्रार करायला लागेल. नारदजी स्वर्गलोकात प्रथम इंद्राच्या दरबारात गेले. इंद्र अजून आपल्या कक्षातच होते. इंद्राला यायला उशीर असेल म्हणून नारदजींनी आपली पिशवी तिथल्या मंचकावर ठेवली आणि त्या उद्यानात फेरफटका मारायला गेले. इंद्रदेव दरबारात आले. त्यांनी सेवकाजवळ नारद मुनींची चौकशी केली. सेवकाने उत्तर दिलं, महाराज, मुनीवर उद्यानात भ्रमण करायला गेलेत. बोलवू का त्यांना? त्यांची पिशवी इथेच आहे. नाही नको, त्यांना निवांत भ्रमण करू दे.
मी वाट बघतो त्यांची. इंद्रदेव आपल्या आसनावर आसनस्थ झाले. तेवढ्यात नारदजींच्या पिशवीतनं मोबाईलची रिंग वाजली. तुम गगन के इंद्र हो, मैं तुम्हारी अप्सरा हूं. हे काय? नारदजींना पृथ्वी तलावर कोण अप्सरा भेटली? त्यांच्या पिशवीत चेक करायला पाहिजे. इंद्र नारदजींच्या पिशवीत हात घालतात. तेवढ्यात परत मोबाईलची रिंग वाजते. इंद्राला नारदाच्या पिशवीत मोबाईल सापडतो. अरे वा वा वा, मुनीवर केव्हापासनं मोबाईल वापरायला लागले? मला तर काही म्हणाले नाहीत ते. ठीक आहे, हा मोबाईल आता मी माझ्याकडे लपवतो. बघू तर मुनीवर या बाबतीत काही बोलतायत, सांगतायत का? तेवढ्यात नारदजी आले. या 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 मुनीवर, कसा काय झाला प्रवास? सगळं कुशल आहे ना? इंद्रदेव, पृथ्वीवर सगळं काही नेहमीप्रमाणे ठीक आहे. बरं, आता आपण विश्रांती घेतली तरी चालेल मुनीवर. ठीक आहे, मी निघतो. नारदजींनी आपली पिशवी उचलली आणि ते निघून गेले. इंद्रदेवाने विचार केला, मुनिवरांनी माझ्यासमोर मोबाईलबाबत का लपवलं असावं? आता जोपर्यंत मुनीवर मोबाईलची विचारणा करणार नाहीत तोपर्यंत मी सुद्धा त्यांना मोबाईलविषयी काहीही सांगणार नाही. इंद्रदेव मोबाईल घेऊन आपल्या कक्षात गेले. त्यांनी दार लावून मोबाईल चालू केला. 2-3 बटणं दाबली. त्यांना स्क्रीनवर सुंदर सुंदर मुलींचे फोटो दिसायला लागले. अरे वा वा वा, काय एकापेक्षा एक सुंदर बायका आहेत. आमच्या अप्सरांपेक्षा जास्त सुंदर दिसणाऱ्या मुली पृथ्वीवर आहेत, यावर विश्वास नाही बसत आहे. देवेंद्र त्या मुलींचे फोटोज बघत बसले. त्यांना वेळेचं भान नाही राहिलं. माध्यान्ह भोजनासाठी सेवकानं दार वाजवलं. महाराज, आपण भोजनाला चालावं, राणीसाहेब वाट बघतायत. सेवका, आज आमची तब्येत बरी नाही आहे. आम्ही दुपारचं लंघन करणार आहोत असा राणीसाहेबांना निरोप दे. जी महाराज. सेवकानं देवेंद्रचा निरोप राणीसाहेबांना सांगितला. राणीसाहेबांना आश्चर्य वाटलं. इकडे इंद्रदेवाने विचार केला की आज या मोबाईलमुळे आपण खोटं बोललो. असू दे असं म्हणत मोबाईलचं दुसरं बटण त्यांनी दाबलं. तेव्हा त्यांना एकापेक्षा एक लावण्यवती स्त्रियांचे नृत्य प्रकार दिसायला लागले. इंद्रदेव ते सगळे नृत्य प्रकार बघण्यात हरखून गेले. खरं तर मुनिवरांना स्त्रियांचं नृत्य बघण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. पण मग नारदजींनी हा मोबाईल कुठून आणला असेल? जाऊ द्या, आपल्याला काय करायचं आहे? आज तर मोबाईल आपल्याजवळ आहे, करू एन्जॉय. असा विचार करत इंद्रदेव त्या मोबाईलमध्ये इतके मग्न झाले की संध्याकाळ होऊन रात्री जेवायची वेळ कधी झाली हेही त्यांच्या लक्षात नाही आलं. राणीसाहेबांनी सेवकाला इंद्रदेवाला रात्रीच्या भोजनाला येण्याचं बोलावणं पाठवलं. सेवकाने परत दार वाजवलं. महाराज, महाराणींनी आपल्याला रात्रीच्या भोजनासाठी बोलवलंय. सेवका, रात्री आम्ही फक्त दुग्धपान करणार आहोत. तू आमचा दुधाचा चषक घेऊन इथेच ये. राणीसाहेबांना सांग आम्हाला खूप काम आहे, त्यामुळे आम्ही शयन कक्षात आणि अप्सरा नृत्य कक्षात येणार नाही. जी महाराज. सेवकाने हा निरोप राणीसाहेबांना सांगितला. राणीसाहेबांना खूप आश्चर्य वाटलं. काय झालंय काय देवांना? याचा तपास करायला लागेल. नारदजींच्या जवळ याचं उत्तर असावं. सकाळी राणीने नारदजींना बोलावणं पाठवलं. नारदजी आले. देवी, आपण मला इतकं तातडीनं का बोलावणं पाठवलं? मुनिवर, अहो आम्हाला देवेंद्रांबद्दल शंका येते. का बरं? काही झालंय का? अहो मुनिवर, जेव्हापासनं म्हणजे कालपासूनच आपली आणि स्वामींची भेट झाली आहे तेव्हापासून त्यांनी स्वतःच्या कक्षात कोंडून घेतलंय. आपल्याला काही त्याबद्दल माहिती आहे का? आश्चर्य आहे. आमची तर फक्त 5-7 मिनटं भेट झाली, सर्वसाधारण बोलणं झालं, पण त्यांनी का कोंडून घेतलंय स्वतःला? अहो हेच तर विचारायला आपल्याला इथे पाचारण केलं. यांची तब्येत बरी नाही आहे का हो? धन्वंतरी वैद्यांना बोलवायचं आहे का हो? अहो, पण जेव्हा ते भोजनाला आले असतील तेव्हाच तुम्ही त्यांना का नाही विचारलं हे? मुनिवर, ते सकाळच्या भोजनाला नाही आले.
रात्रीसुद्धा त्यांनी न जेवता फक्त दुग्धपान केलं. रात्री त्या अप्सरांचं नृत्य बघायला नृत्य कक्षात आलेच नाहीत आणि रात्रभर त्यांच्या कक्षात दिवा जळत होता. मुनिवर, माझ्या मनाला घोर लागलाय मुनिवर. देवी, एक खाजगी प्रश्न विचारतो. इंद्राचा आणि आपला काही वादविवाद झालाय का? मुनिवर, कालपासनं ते कक्षाच्या बाहेरच आले नाहीयेत, मग विवादाचा प्रश्न येतोय कुठे? अहो, एवढंच काय, ते आमच्या शयन कक्षात सुद्धा आलेले नाहीत. मुनिवर, मला खूप काळजी वाटते हो. प्रकरण जरा गंभीर वाटतंय, आणि देवी काळजी करू नका, मी घेतो शोध. मुनिवर, आता तुमच्यावर भिस्त आमची. करा, त्वरित तपास करा, मी बघतो देवी. नारद मुनी इंद्रदेवाच्या कक्षाकडे जातात. दार लागलेलं असतं. नारदजी दिव्य दृष्टीनं दाराच्या फटीतनं बघतात की इंद्रदेव मोबाईलवर काहीतरी बघत बसलेले आहेत. त्यांनी ओळखलं, यारेच्या हातमाला मिळालेला मोबाईल. पण हा इंद्रदेवांकडे कसा आला? हा माझ्या पिशवीत होता. आत्ता समजलं मला. मी जेव्हा उद्यानात फिरत होतो तेव्हा नेहमीच्या सवयीनं इंद्रदेवाने माझी पिशवी चेक केली आणि तो मोबाईल काढून घेतला. मी सुद्धा घरी जाऊन पिशवी चेक का नाही केली? ठीक आहे, पण प्रश्न मिटलाय. इंद्राने मोबाईलसाठी स्वतःला कोंडून घेतलेला आहे. नारदजी स्मितहास्य करत इंद्राणीच्या कक्षात आले. नारदजींना बघताच इंद्राणींनी विचारलं, मुनिवर, अहो काय झालंय स्वामींना? राजवैद्यांना बोलवायचं आहे का? देवी, काही गरज नाही. इंद्रदेव मोबाईल बघण्यात दंग आहेत आणि त्यामुळे त्यांनी स्वतःला स्वतःच्या कक्षात कोंडून घेतलाय. काळजी करू नका. मुनिवर, पण त्यांच्याकडे मोबाईल आला कुठनं? देवी, अहो काल पृथ्वी तलावर गेलो असताना स्वर्गात परतताना एका झाडाजवळ कोणाचा तरी मोबाईल पडलेला दिसला. मी मोबाईल मालकाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, पण कोणी आलंच नाही तिकडे आणि माझ्याकडे नव्हता वेळ. त्यामुळे मी तिथे थांबलो नाही. मोबाईल पिशवीत घातला आणि इंद्रदेवांना भेटलो. मी उद्यानात फिरत असताना नेहमीच्या सवयीने तुमच्या स्वामींनी माझ्या पिशवीतनं तो मोबाईल काढून घेतला आणि आता ते मोबाईल बघण्यात इतके दंग झालेत की भूक तहान तुम्हाला अप्सरांना विसरून गेलेत. म्हणून त्यांनी स्वतःला कोंडून घेतलाय देवी. अरे बापरे, मुनिवर, आता काय करायचो? मोबाईल त्यांच्याकडे सतत राहिला तर इथली व्यवस्था बिघडेल की. ही मोबाईल म्हणजे काय जादूची पेटी आहे का हो? अहो, मोबाईल म्हणजे जादूचा खजिना आहे, खजिना. पृथ्वी तलावर लोक याच्या मागे वेडे झालेत, वेडे. याचे जसे फायदे आहेत तसे तोटे सुद्धा आहेत. देवेंद्रांच्या हातून मोबाईल काढून घेणं हाच एकमेव उपाय. पण कसा काढणार मुनिवर तो मोबाईल? देवी, रात्रभर मोबाईल बघितल्यानं थोड्या वेळानं देवेंद्र झोपतीलच. ते निद्रेत असताना तुम्ही हळूच तो मोबाईल काढून घ्या. मी थांबतो उद्यानात. मोबाईल काढला की माझ्याकडे सोपवा. मी लगेच त्याच्या मालकाचा शोध घेतो, पृथ्वी तलावर जाऊन येतो. अहो, पण समजा त्यांनी मला मोबाईलबद्दल विचारलं तर काय सांगणार मी? मी मोबाईल काढला हे कळल्यावर रागवतील की ते. देवी, असं काहीही होणार नाही. त्यांनी लपून छपून मोबाईल काढलाय आणि बघितलाय, त्यामुळे ते काहीही न बोलता गप्प राहतील. नारदजी उद्यानात गेल्यावर इंद्राणी इंद्राच्या कक्षात गेल्या. इंद्रदेवांना झोप लागली होती. इंद्राणींनी मोबाईल काढून घेतला, त्यांच्या कक्षाचं दार लावून टाकलं. इंद्रांनी नारदजींना बोलवलं, मोबाईल त्यांच्या ताब्यात दिला. नारदजी म्हणाले, देवी, तुम्ही माझं कामच केलंय. आता मी लगेच पृथ्वी तलावर जातो, या मोबाईलच्या मालकाला शोधतो. हो, लगेच शोधा, त्याला द्या, तो बिचारा काळजीत असेल मुनिवर. नारदजी गेल्यावर इंद्राची झोप उघडली. त्यांनी मोबाईल शोधला, पण तो दिसला नाही. आता ते कोणाला विचारू शकत नव्हते. ते बाहेर आले तर समोर इंद्राणी दिसले. स्वामी, आपण कसे आहात? तब्येत बरी आहे? देवी, असं का विचारताय? अहो स्वामी, कारण तुम्ही कालपासनं स्वतःला कक्षात कोंडून घेतलं होतं. जेवणासाठी किंवा शयन कक्षामध्ये नाहीतर नृत्य कक्षामध्ये फिरकला नाही तुम्ही, म्हणून विचारलं.
देवी, काम जास्त होतं त्यामुळे आत्ममंथन करत होतो. स्वामी, खोटं बोलू नका. आपण मोबाईल मंथन करत होता हे आम्हाला समजलंय. देवी, तुम्हाला कसं काय समजलं? स्वामी, ते तितकं महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही मोबाईल बघण्यात इतके गर्क झाला होतात की तुम्हाला स्वतःचं, राज्याचं, एवढंच काय आमचं सुद्धा भान राहिलं नाही. देवी, हा मोबाईल असा जादूचा खजिना आहे. आपल्याला कसलं भान राहत नाही. तुम्ही बघितलाय कधी मोबाईल? हां, आम्ही झलक बघितली आहे. पण एक विचारू का, हा मोबाईल तुमच्याकडे कसा आला हो? ते नका विचारू. हा आला आमच्याकडे तो. स्वामी, लपवू नका. आम्हाला माहिती आहे तो मोबाईल तुमच्याकडे कसा आला. तो तुम्ही नारदजींच्या पिशवीतनं काढून घेतला होता. अरे बापरे, मुनिवरांना हे कळलं की काय? आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडे मोबाईल कसा काय आला त्यांच्या पिशवीत? देवी, ते रागवलेत का माझ्यावर? हे बघा स्वामी, मुनिवरांना सगळं समजलंय. ते काल पृथ्वी तलावर गेलेले असताना त्यांना एका झाडाजवळ तो मोबाईल सापडला. त्यांनी मोबाईल मालकाचा शोध घेतला पण तो सापडला नाही. आणि स्वामी, मुनिवर तुमच्यावर अजिबात रागवलेले नाहीत, कारण पिशवीतून वस्तू काढून घ्यायची तुमची जुनी सवय त्यांना माहिती आहे. मुनिवर फक्त हसले. हो का? मग मी त्यांना बोलवतो, त्यांची क्षमा मागतो. गरज नाही स्वामीजी. हे बघा, ते आता त्या मोबाईलच्या मूळ मालकाचा शोध घ्यायला पृथ्वी तलावर गेले. आमचं चुकलं. मोबाईलमुळे आम्ही भान विसरलो. होतं स्वामी असं कधी कधी. पण तुम्ही मला वचन द्या की कधीही त्या मोबाईलचा शिरकाव तुम्ही स्वर्गलोकात होऊ देणार नाही. त्या चांगल्या गोष्टीसुद्धा असतील, पण तरीसुद्धा स्वर्गलोकात मोबाईलचा वापर नकोच आहे. देवी, दिलं तुम्हाला वचन, आणि तुम्हाला दिलेलं वचन आम्ही पाळणार. इकडे नाम्या मोबाईल हरवल्यामुळे फार काळजीत होता. जिथे मोबाईल पडलेला असू शकतो त्या झाडाजवळ जाऊन बघायचा परत एकदा नाम्यानं विचार केला. तो गेला पण मोबाईल दिसला नाही. दुःखी झाला. नाम्याची भाबडी अशा फोल ठरली. त्यांनी देवाला साकडं घालायला सुरुवात केली. देवा, माझा मोबाईल सापडू दे रे. मोबाईल नाही मिळाला तर माझी नंदी माझ्याशी आयुष्यभर आबोला धरेल रे. देवा देवा, काहीतरी चमत्कार कर. अरे, नंदीनं आबोला धरला तर माझ्या जीवनाला अर्थ काय रे? तो रडायला लागला. निराशीनं आकांत करायला लागला. नाम्या रडत असताना नारद मुनी त्या झाडाजवळ आले. नारद मुनींच्या लक्षात आलं की हा मोबाईल याचा असावा. तरीही खात्री करावी म्हणून त्यांनी वेषांतर केलं. ते नाम्याजवळ गेले. काय नाव काय बाळा तुझं, रडतो का रे तू? अहो, मी नाम्या. अहो, काल मी माझ्या बायकोला म्हणजे नंदीला बसस्टँडवर सोडायला आलो होतो. नंदीची बस गेल्यावर मी ऑफिसला निघालो, पण जोरात पाऊस आल्यानं मी झाडाजवळ थांबलो. पाऊस बंद झाला, घाईत निघालो ऑफिसला, पण त्या घाईमुळे माझा मोबाईल इथे पडला असणार हो, म्हणून मी परत इथे शोधायला आलो. तो मोबाईल एवढा महत्त्वाचा आहे का तुझ्यासाठी? हो ना दादा, कारण तो मोबाईल मला अधिक मासानिमित्त सासरून मिळाला होता. पण जेव्हापासून मोबाईल हरवल्याची बातमी नंदीला समजली ना, ती रुसली हो माझ्यावर. एखाद्या वेळेला ती आबोला धरेल, आणि बायकोनं आबोला धरला की काय होतं हे तुम्हालाही माहिती असेलच ना. दादा काय नाव हो तुमचं? तुमचं लग्न झालं आहे का हो दादा? नाही रे बाळा, मी लगीन नाही केलं. माझं नाव नारद देव आहे. आणि बायको रुसली म्हणजे नवऱ्याची काय अवस्था होती हे मला आता कळलं आहे ना. अहो, तुम्ही लग्नच नाही केलं तर मग तुम्हाला नवऱ्याची व्यथा काय कळणार? जाऊ दे दादा, मला माझा मोबाईल शोधू द्या, माझं काम करू द्या मला. हे बघ बाळा, मला कालच एक मोबाईल झाडाखाली सापडला होता. मी बराच वेळ मोबाईलच्या मालकाला शोधायचा प्रयत्न केला पण कोणी आलंच नाही. शेवटी मी तो माझ्या घरी घेऊन गेलो. आज परत मालक शोध घ्यायला येईन कदाचित म्हणून मी इथं आलो. मला सांग, योच आहे का तुझा मोबाईल? अरे हाच आहे माझा मोबाईल. वा वा वा, तुम्ही तुमच्या आडनावाप्रमाणे मला देवासारखे भेटलात. तुमचे उपकार विसरणार नाही. मी तुमचा आभारी आहे. मी तुमच्या पाया पडतो. नाही बाळा, नाम्या, पाया पडू नको. चल मी निघतो. कसं आहे, मोबाईल मूळ मालकाला दिला याचं मला समाधान, आणि तुला याचं समाधान का आता तुझी बायको आबोला धरणार नाही. नाम्या, संकट टळलं तुझं. नारद दादा, यू आर सिम्पली ग्रेट. लग्न न करता तुम्हाला बायकोबद्दल कसं काय बोलता येतो? बाळा, लय खोलात शिरू नको. मोबाईल मिळाला ही बातमी तुझ्या नंदीला कळव. येतो मी. गुड लक. क्षणभरात नारदजी अदृश्य झाल्यामुळे नाम्याला आश्चर्यच वाटलं. अरे बापरे, कोण असतील हे? ते जाऊ दे, मुर्दे, मी नंदीला फोन करतो.
हॅलो नंदी, मी नाम्या बोलतोय. नाम्या, मोबाईल सापडला का? कुणी नेला होता उचलून? अगं ते डिटेल नंतर सांगतो. अगं लग्न न झालेल्या एका नारद नावाच्या ग्रहस्थानं नवऱ्याची म्हणजे माझी व्यथा ओळखली आणि मला लगेच देऊन टाकला मोबाईल. चमत्कारच झाला. अरे वा, मग आता कुठे आहेस तू? अगं मी तुला भेटायला आणि माझ्याबरोबर परत आणायला एका बसमध्ये चढतोय. अरे पण का? आज दुसरा दिवस आहे, आज नको ना रे येऊ? नाही नाही, ते शक्य नाही. हे बघ बस निघाली सुद्धा. नाम्या काहीतरीच काय रे, माहेरी राहू सुद्धा देत नाही. हे बघ नंदी, तुला एकटी माहेरी कधीच जाऊ देणार नाही मी. तू माहेरी गेलीस ना म्हणून माझा मोबाईल हरवला. विसर भोळ्या, मला दूषणं देऊ नको हां. स्वतःची सवय बदल तू. अरे तू आज इथे आलास तर तुला बायकोचं शेपूट म्हणतील. नंदी, मला शेपूट म्हणू दे किंवा बायको वेडा संत तुलसीदास म्हणून चिडवू दे, मला काही फरक पडत नाही. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, हे सत्य आहे. तू राहू शकतेस का माझ्याशिवाय? हो. नाही 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 रे, नाही. खरं सांगू का, मी सुद्धा तुझ्याशिवाय राहू शकत नाही रे. मला आलाय कंटाळा. लवकर या. पण नाम्या, तू इथे रात्री पोचणार म्हणून तुळशीदासजींसारखा खिडकीतनं नाही रे येणार? नाही का नाही, मी सरळ दारात नाही आत येईन. नंदी, आय लव्ह यू. आय टू. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात अनिल अभ्यंकर सरांची कथा नाम्याचा मोबाईल स्वर्गात. ही विनोदी कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथाप्रेमी मित्रपरिवारात ही कथा शेअर करा आणि भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम कथा आणि कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.